हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रमोटर्सबद्दल डिस्कशन केलं होतं. आपण प्रमोटर्स कशा प्रकारे बिझनेसला सुरू करण्यासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करतो हे बघितलं होतं. आज आपण प्रमोटर्सच्या ड्युटीज बघणार आहोत, ज्याला आपण कर्तव्य म्हणतो. तर प्रमोटर्स हे बिझनेसचे बॅकबोन असतात. कोणत्याही बिझनेसला स्टार्ट करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आयडिया सर्वात अगोदर येते आणि ते बिझनेस सुरू करण्यासाठी, कंपनी सुरू करण्यासाठी जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला आपण प्रमोटर म्हणतो. तर प्रमोटर्सचे कंपनी सुरू करताना काही कर्तव्य असतात. त्यामध्ये पहिला कर्तव्य हा डिस्क्लोज द सिक्रेट प्रॉफिट. तर प्रमोटरचं हे कर्तव्य आहे की कोणताही जर सिक्रेट प्रॉफिट कंपनीमध्ये होत असेल, कंपनीमध्ये कोणीही सिक्रेट प्रॉफिट कमवत असेल, तर तो सिक्रेट प्रॉफिट प्रमोटरने शेअर होल्डर्सला किंवा इन्व्हेस्टर्सला सांगणं गरजेचं आहे. जर प्रमोटर सिक्रेट प्रॉफिट कमवत असेल तर ते हे कायद्याच्या विरुद्ध होईल. म्हणून प्रत्येक प्रमोटरने जो काही सिक्रेट प्रॉफिट कमवला जातो आहे बिझनेसमध्ये, तो सिक्रेट प्रॉफिट लोकांना किंवा इन्व्हेस्टर्सला सांगणं गरजेचं आहे. टू डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स. तर प्रमोटरचं अजून एक काम आहे, तो म्हणजे डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स. मटेरियल म्हणजेच ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत, ज्या काही बिझनेसमध्ये फॅक्ट्स आहेत, त्या बिझनेसमधल्या फॅक्ट्स प्रमोटरने लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कारण की त्या कंपनीला सुरू करण्यासाठी फक्त प्रमोटरनीच पैसा लावला आहे किंवा प्रमोटरनीच एफर्ट्स लावलेत असं नाही आहे. जे इन्व्हेस्टर्स नंतर ह्या बिझनेसमध्ये जोडलेत, नंतर ह्या कंपनीसोबत जोडलेत, ते सुद्धा या कंपनीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्या कंपनीच्या इन्व्हेस्टर्सला कंपनीमध्ये जे काही काम होतो आहे किंवा जे काही घडतं आहे ती खरी माहिती मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. बऱ्याचदा प्रमोटर्स ही माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात, जे चुकीचं आहे. म्हणून प्रमोटरचं दुसरं कर्तव्य आहे की त्यांनी कंपनीमध्ये होणाऱ्या सगळ्याच गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या इन्व्हेस्टर्सला कळण्या गरजेच्या आहेत, त्या सगळ्या माहिती प्रमोटर्सने इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. प्रमोटर शुड डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स. इफ प्रमोटर कॉन्ट्रॅक्ट to sell the company a property without making a full disclose and the property was acquired by him at a time when he stood in a fiduciary position towards the company may either repudiate the sale or affirm the contract and recover the profit made out of by it promoters. बघा, जर प्रमोटर्स प्रॉपर्टी विकत असेल कंपनीची, तर ती कंपनीची प्रॉपर्टी विकताना प्रमोटरने अगोदर ही सगळी माहिती इन्व्हेस्टर्सला, शेअर होल्डर्सला देणं गरजेचं आहे. जर कंपनीचाच प्रॉपर्टी प्रमोटर स्वतः स्वस्तामध्ये घेत असेल तर तेही चुकीचं काम आहे. तसंही प्रमोटर करू शकत नाही. आणि म्हणून प्रमोटरने जर असं काही केलं तर ते सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, जे प्रमोटरने न सांगता शेअर होल्डर्सला किंवा इन्व्हेस्टर्सला न सांगता केलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट हे रद्द होतील. कारण की प्रमोटरचं दुसरं कर्तव्य आहे, ते म्हणजे सगळ्या शेअर होल्डर्स आणि इन्व्हेस्टर्सला कंपनीमध्ये होणाऱ्या सगळ्या घटनाक्रमाची माहिती देणं. तिसरा मुद्दा आहे, प्रमोटर मस्ट मेक गुड्स टू द कंपनी व्हॉट ही हॅज ऑब्टेन्ड ॲज अ ट्रस्टी. प्रमोटर मस्ट मेक गुड टू द कंपनी व्हॉट ही हॅज ऑब्टेन्ड ॲज अ ट्रस्टी. बघा, प्रमोटर हे विश्वासू लोक आहेत. ह्यांच्यावर विश्वास ठेवून बऱ्याच इन्व्हेस्टर्सनी कंपनीमध्ये पैसा लावला आहे. त्यामुळं promoter stands in a fiduciary position towards the company. It is the duty of the promoter to make good to the company what he has obtained as a trustee and not what he may get at any time. तर तो ट्रस्टी म्हणून काम करतोय, एक विश्वासू व्यक्ती म्हणून त्या कंपनीमध्ये काम करतोय. त्यामुळं एक विश्वासू व्यक्ती म्हणून त्याने जे काही कमवलं आहे, जे काही माहिती पडलेलं आहे त्याला, त्या प्रमोटरने हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याने प्रमोटर असताना जे काही कमवलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे, ड्युटी टू डिस्क्लोज प्रायव्हेट अरेंजमेंट्स. इट इज द ड्युटी ऑफ प्रमोटर टू डिस्क्लोज ऑल प्रायव्हेट अरेंजमेंट्स रिझल्टिंग हिम प्रॉफिट बाय द प्रमोशन ऑफ द कंपनी. जर प्रमोटरने काही प्रायव्हेट अरेंजमेंट केले असतील,
म्हणजे पर्सनली काही कार्य केलं असेल ज्याच्यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढेल, कंपनीला फायदा होईल, तर त्याही ज्या मटेरियल फॅक्ट्स आहेत त्यासुद्धा फॅक्ट्स कंपनीबद्दलच्या सगळ्या माहिती प्रमोटर्सने शेअर होल्डर्सला देणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रमोटरचं हे चौथं काम आहे. पाचवं कर्तव्य आहे प्रमोटरचं, ड्युटी ऑफ प्रमोटर अगेन्स्ट द फ्युचर अलॉटीज. When it is said the promoters stand in a fiduciary position towards a company, then it does not mean that they stand in such relation only to the company or to the signatories of a memorandum of company, and they will also stand in the relation to future allottees of shares. बघा, प्रमोटर्स हे विश्वासू लोक आहेत, ते फिड्युशरी पोझिशन्समध्ये आहेत, म्हणजे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कंपनीमध्ये पैसा लावलेला आहे आणि त्यांचं काम फक्त सही करण्यापुरतं नाही आहे, मेमोरंडम ऑफ ॲसोसिएशनवर सही करण्यापुरतं नाही आहे, पण त्यांचं काम भविष्यामध्ये जे शेअर्स पुढं मार्केटमध्ये आणायचे आहेत, लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, जे लोकांना शेअर्स विकायचे आहेत, जे अलॉट करायचे आहेत शेअर्स, ते सुद्धा काम प्रमोटर्सचं आहे. सो प्रमोटरचं हेही कर्तव्य आहे की भविष्यामध्ये होणारे जे शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स येणार आहेत कंपनीचे, ते सुद्धा अलॉट करणं हे प्रमोटरचं कर्तव्य आहे. ड्युटी टू गिव्ह बेनिफिट्स ऑफ निगोशिएशन्स टू द कंपनी. द प्रमोटर ॲज सून ॲज ही स्टार्ट टू ॲक्ट फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रपोज्ड कंपनी शुड गिव्ह टू द कंपनी द बेनिफिट ऑफ ऑल निगोशिएशन्स ऑर कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड इन टू हिम बाय रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटी. मग कंपनी सुरू करण्यामध्ये प्रमोटरचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि त्यामुळं त्या काळामध्ये प्रमोटरने काही निगोशिएशन्स, ज्याला आपण म्हणतो की काही कॉन्ट्रॅक्टसाठी प्रयत्न केले असतील, कंपनीच्या व्यवसायासाठी जे काही निगोशिएशन्स प्रमोटरने केले असतील, काही सप्लायरला भेटला असेल, काही कस्टमर्सला भेटला असेल ना, तर काही एम्प्लॉईजला भेटला असेल, ज्यामुळे कंपनी सुरू करण्याला मदत आली, तर ते सगळे जे निगोशिएशन्स आहेत, ते सगळे जे कॉन्ट्रॅक्ट्स त्याने केले आहेत आणि त्यामधून त्यांना जो काही फायदा झाला आहे, प्रमोटरने तो फायदासुद्धा कंपनीला परत दिला पाहिजे. तो फायदा, जो काही पैशाबद्दलचा फायदा झालेला आहे प्रमोटर्सला, तो प्रमोटर स्वतःकडे ठेवू शकत नाही, कारण की तो कंपनीचा प्रॉफिट आहे. नंतर नॉट टू मेक अनफेअर यूज ऑफ हिज पोझिशन. बघा, प्रमोटर हे कंपनीमध्ये महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि त्या कंपनीमध्ये तो डॉमिनंट पोझिशनवर आहे. त्या कंपनीमध्ये त्याचा एक वर्चस्व आहे. त्या पोझिशनचा प्रमोटरने कधीच चुकीचा उपयोग नाही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्या पोझिशनचा जर प्रमोटर उपयोग करत असेल तर हे कायद्याच्या विरुद्ध आहे. प्रमोटरचं कर्तव्य आहे की त्याने त्याच्या पोझिशनचा कोणताही अनफेअर म्हणजे चुकीचा वापर नाही केला पाहिजे. हे प्रमोटरचं कर्तव्य आहे. आणि शेवटचं कर्तव्य डिस्कस करायचं झालं तर ड्युटी टू प्रिपेअर अँड सबमिट डॉक्युमेंट्स. प्रमोटरचं काम आहे की जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रिपेअर करायचे आणि रजिस्ट्रारला इन्कॉर्पोरेशनसाठी ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. कारण की कंपनी सुरू होण्याच्या अगोदरपासून प्रमोटर आहेत, म्हणून कंपनीला जन्मच प्रमोटरने घातला आहे. मग जे काही डॉक्युमेंट्स लागतात, जे काही प्रोसेस आहेत त्या कंप्लीट कराव्या लागतात. त्यामुळे डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करण्यापासून ते रजिस्ट्रारपर्यंत सबमिट करेपर्यंत हे प्रमोटरचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं प्रमोटरला त्याच्या ड्युटी पूर्ण करणं गरजेचं आहे. हे प्रमोटर्सचे कर्तव्य आहेत. जसे आपण प्रमोटरचे कर्तव्य बघितले तसे प्रमोटरचे काही हक्कसुद्धा आहेत. काय हक्क आहेत प्रमोटर्सचे? त्याला आपण राईट्स ऑफ प्रमोटर्स म्हणतो. तर राईट्स आहेत प्रमोटरचं. पहिला राईट आहे राईट टू रिसीव्ह प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. बघा, प्रमोटरने स्वतःकडला पैसा त्या बिझनेसमध्ये लावलेला आहे, त्या कंपनीमध्ये लावलेला आहे आणि नंतर ती कंपनी सुरू झाली आहे. म्हणून जे काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत, जशी एखादी जागा घेणं असेल किंवा प्रमोशनसाठी पैसा गोळा करणं असेल किंवा जे काही लिगल एक्सपेन्सेस लागले त्या कंपनीला सुरू करण्यासाठी, रजिस्टर करण्यासाठी, स्टॅम्प ड्युटी लागली असेल, मग वकील वगैरे लावला असेल किंवा एखाद्या कंपनी सेक्रेटरी ज्याला आपण CS म्हणतो त्याची त्यांनी ॲडवाईस घेतली असेल आणि भरपूर खर्च त्या कंपनीला सुरू करण्यासाठी प्रमोटरने केलेले असतात. आणि कंपनी सुरू झाल्यानंतर
जेव्हा कंपनी प्रॉफिट कमवायला लागते तर प्रमोटरला हक्क आहे की प्रमोटर कंपनीला त्याने दिलेला पैसा, जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, जो खर्च केलेला आहे एक्सपेन्सेस आहे, तो प्रमोटर कंपनीकडून परत मागू शकतो. कारण की आता कंपनी मोठी झाली आहे आणि कंपनीकडे पैसा आहे. प्रमोटर म्हणू शकतो की या कंपनीला सुरू करण्यासाठी माझा महत्त्वाचा रोल आहे. मी या कंपनीमध्ये सर्वात अगोदर पैसा लावला, रिस्क घेतली आहे, सगळे खर्च माझ्या पर्सनल एक्सपेन्सेसमधून मी लावलेत या कंपनीला आणि कंपनीचं आता कर्तव्य आहे की मला तो पैसा परत द्यावा. तर हे हक्क प्रमोटरला भेटतं की प्रमोटर कंपनी सुरू झाल्यानंतर, कंपनीने प्रॉफिट कमवल्यानंतर त्याने लावलेला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्याने केलेला खर्च हा प्रमोटर परत मागू शकतो. हा त्याचा हक्क आहे. दुसरा आहे राईट टू रिकवर प्रपोर्शनेट अमाऊंट फ्रॉम द promoters. बघा, promoters are held jointly and severally liable for the secret profit made by them in the formation of company. Therefore, if the entire amount of secret profit is paid to the company by a single promoter, he is entitled to recover the proportionate amount from the co-promoters. Likewise, the entire liability arising from the misstatement in the prospectus is beared by one of the promoter, he is entitled to recover proportionate from the co-partners. बघा, प्रमोशनच्या वेळेस जे काही सिक्रेट प्रॉफिट कमवलेला आहे, तो सिक्रेट प्रॉफिट सगळ्या प्रमोटर्सनी मिळून कमवलेला आहे. त्यामुळं एक प्रमोटर जर कंपनीला तो सिक्रेट प्रॉफिट परत देत असेल तर बाकीच्या प्रमोटर्सने सुद्धा प्रपोर्शनेट, म्हणजे त्यांच्या प्रपोर्शनमध्ये तो पैसा कंपनीला परत देणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रमोटर देतोय आणि बाकीचे देत नाही आहेत, किंवा एकानेच सगळे पैसा देऊन टाकला आहे, तसं नाही आहे. बघा, लायबिलिटी सगळ्या प्रमोटर्सची आहे. कंपनीला उत्तर, कंपनीबद्दल जबाबदारी ही सगळ्याच प्रमोटर्सची आहे. त्यामध्ये एका प्रमोटरचा हात नाही आहे. त्यामुळं जो काही सिक्रेट प्रॉफिट कमवलेला आहे तो सिक्रेट प्रॉफिट सगळ्या प्रमोटर्सने त्यांच्या प्रपोर्शनमध्ये कंपनीला परत द्यायचा आहे. आणि जर प्रमोटर्सने कंपनी सुरू करताना जो काही प्रॉस्पेक्टस बनवलेला आहे, जो काही माहितीपत्र बनवलेलं आहे, त्या माहितीपत्रामध्ये मुद्दामून चुकीची माहिती टाकली तर त्यांच्यावर जी दंडात्मक कारवाई होईल, त्यांच्यावर जो दंड लावला जाईल, तो दंड सगळ्या प्रमोटर्सनी सोबत मिळून भरायचा आहे. त्यामध्ये एका प्रमोटर्सची चूक नाही आहे. त्यामुळं जो काही दंड लागलेला आहे, जे काही चुकीची माहिती त्यांनी कंपनीची लोकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल त्यांच्यावर होणारा सगळ्या लायबिलिटी ह्या सगळ्या प्रमोटर्सनी प्रपोर्शनमध्ये भरणं गरजेचं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. नंतर राईट टू रेम्युनरेशन. प्रमोटर्सला हक्क आहे की ते रेम्युनरेशन घेऊ शकतात. त्यांनी कंपनीमध्ये जो काही एफर्ट्स टाकतायत त्याबद्दल त्यांना मोबदला भेटण्याचा हक्क आहे. ते मोबदला मागू शकतात कंपनीकडून आणि त्यामुळं रेम्युनरेशन त्यांना भेटला पाहिजे. कोणीही फोकटमध्ये काम करत नाही. त्यासाठी प्रमोटर कंपनीकडून पैसा मागू शकतो, रेम्युनरेशन मागू शकतो. राईट टू इंडिम्निटी. वेअर मोर दॅन वन पर्सन ॲक्ट ॲज अ प्रमोटर ऑफ अ कंपनी, one promoter can claim against another promoter for compensation and damages paid by him. Promoters are severally and jointly liable for any untrue statement given in the prospectus and for the secret profit. बघा, आता जसा पॉईंट रिपीट झाला की एका प्रमोटरने जो काही सिक्रेट प्रॉफिट कमवला आहे तो परत दिला, पण बाकीच्याने दिला नाही, तर हा प्रमोटर बाकीच्या प्रमोटर्सवर केस टाकू शकतो, बाकीच्या प्रमोटरला फोर्स करू शकतो की ही एका प्रमोटरची जबाबदारी नाही आहे, सगळ्या प्रमोटर्सची जबाबदारी आहे आणि सगळ्या प्रमोटर्सने मिळून हा सिक्रेट प्रॉफिट कंपनीला परत द्यायचा आहे. आणि जर कंपनीची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल प्रमोटर्सवर जी कारवाई झाली आहे, त्यांना जो दंड लागला आहे तो एका प्रमोटरने भरला असेल तर तो प्रमोटर बाकीच्या सगळ्या प्रमोटरकडून पैसा वसूल करू शकतो, कारण की ती त्या एकट्या प्रमोटरची जबाबदारी नव्हती. सगळे प्रमोटर जॉईंटली आणि सेव्हरली, म्हणजे सगळे प्रमोटर एकसोबत कंपनीची जी काही चुकीची माहिती दिली आहे त्यासाठी जबाबदार आहेत. आणि त्यामुळं तो प्रमोटर बाकीच्या प्रमोटर्सकडून कॉम्पन्सेशन घेऊ शकतो. हे राईट्स आहेत प्रमोटर्सचे. तर आज आपण ड्युटीज अँड राईट्स ऑफ प्रमोटर्स बघितलेत. बाकीचे मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू व्हेरी मच.